A warm welcome to all my friends. माझ्या सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स ॲस्पायरंट्स चं मनापासून स्वागत आहे माझ्या या चॅनलवरती AGS प्रोका अँड बर्निक, जिकडे आपण व्होकॅब्युलरी आणि इंग्लिश लँग्वेजशी असोसिएटेड बऱ्याच गोष्टी आपण करतोय, राईट. सो आय हॅव स्टार्टेड अनदर सिरीज फॉर यू विच इज अबाउट वर्ब्स अँड टेन्सेस. ही सिरीज ऍक्च्युली माझ्या अशा मित्रमैत्रिणींसाठी सुरू केलेली आहे की ज्यांची आतापर्यंत फर्स्ट लँग्वेज मराठी राहिलेली आहे आणि ज्यांना बेसिक्स पासून ही लँग्वेज शिकायची किंवा ग्रामर शिकण्याची इच्छा आहे आणि गरजही आहे, राईट. सो हाच या सिरीजचा मूळ उद्देश आहे आणि इथून पुढे आपण बेसिक पासून ऍडव्हान्स कडे जाणार आहोत. आता मी मुद्दाम प्रत्येक कन्सेप्ट ही वन्स किंवा ट्वाईस वगैरे पण मी रिपीटेटिव्हली सांगतोय. याचं रिझन हे आहे की ओव्हर द इयर्स आय हॅव रिअलाइज दॅट देर आर मेनी फ्रेंड्स, there are many aspirants who really don't can't understand the concepts of grammar, right. Conceptual जे एक familiarity हवी ग्रामरशी ती नसल्यामुळे परत दडपण येतं, अशा काही गोष्टी होतात, राईट. सो फॉर दॅट पर्पज आय हॅव स्टार्टेड दिस सिरीज. आज या सिरीज मध्ये आपण पुढचा एक अतिशय महत्वाचा एक टेन्स आपण पाहणार आहे, जो फ्युचर परफेक्ट. सो as we always do, or as I always follow this practice, आपल्याला करायचं असं आहे की we are going to write, yes, we are going to write the tense or the verb on the top. So just wait. Okay, all right, just give me one time. Yeah. Okay, so here we write इन्फिनिटिव्ह फॉर्म मध्ये आपण प्रत्येक वेळेला हा वर्ब लिहितो. याचा पर्पज मी शेअर केलेला आहे, टू स्टडी, है ना, अभ्यास करणे, राईट. त्याच्यानंतर आपण खाली लिहितो स्टडी विच इज बेस फॉर्म, त्यानंतर स्टडीड, विच इज हा बेस फॉर्म आहे, हा पास्ट फॉर्म है, आणि हे पास्ट पार्टिसिपल आहे, स्टडी, स्टडीड, स्टडीड. Past participle, right? So now today we are going to take a look at future progressive किंवा फ्युचर कंटिन्युअस, राईट. फ्युचर प्रोग्रेसिव्ह किंवा फ्युचर कंटिन्युअस. आता आपण काय करतोय, प्रत्येक वेळेला आपण कंपॅरेटिव्ह स्टडी करतोय. ऍज वी सेड, वी आर डुईंग कंपॅरेटिव्ह स्टडी. सो फ्युचर कंटिन्युअस मध्ये जसं की आपण पाहिलं प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह. आता मी एखादी गोष्ट करतो आहे, करत आहे, है ना. पास्ट प्रोग्रेसिव्ह, पास्ट मधल्या एखाद्या मोमेंटला मी एखादी गोष्ट करत होतो. आणि फ्युचर प्रोग्रेसिव्ह मध्ये येणार, फ्युचर प्रोग्रेसिव्ह मध्ये येणार मी अभ्यास करत असेल. ओके, मी अभ्यास करेल म्हटलं तर तो सिंपल फ्युचर होतो. आय विल स्टडी असं म्हटलं तर तो सिंपल फ्युचर असतो. त्याचं आपण मराठीमध्ये मी अभ्यास करेल किंवा करेल. पण फ्युचर प्रोग्रेसिव्ह किंवा फ्युचर कंटिन्युअस मध्ये आय, वी, यू, दे, आय, वी, यू, दे किंवा ही, शी, इट किंवा समीर अँड राहुल और वन पर्सन समीर, सगळ्यांसाठी फ्युचर प्रोग्रेसिव्ह, फ्युचर कंटिन्युअस मध्ये विल
बी स्टडीइंग. सो जर का एखाद्या वेळी एखाद्या पॉइंटला मी काहीतरी करत असेल असं म्हणायचं असेल किंवा काहीतरी करत असेल असं म्हणायचं असेल तर विल प्लस बी बीई बी प्लस आय एन जी हे कंपल्सरी आलंच पाहिजे. विल बी प्लस आय एन जी आलंच पाहिजे. राईट. हेच इकडे पण येतं. ही शी इट और समीर विल बी स्टडीइंग. ऍज आय डिस्कस्ड सध्या पुरतं विल आणि शॅलच्या आपण भानगडीत पडणार नाहीये. आता आपण फक्त विलच वापरणार आहे सगळीकडे. सो विल बी स्टडीइंग. राईट. ओके. आता बघा काय केलं आपण तर फ्युचर परफेक्ट, फ्युचर प्रोग्रेसिव्ह किंवा फ्युचर कंटिन्युअस आणि यामध्ये आपण असं म्हणतोय की हे जे विल बी आहे, हे जे विल बी आहे सॉरी, हे सगळ्यासाठी आपण जर का ट्रान्सलेट करून पाहिलं तर सॉरी मी आम्ही तू तुम्ही अभ्यास करत असेल किंवा असाल. काही लोक असेल म्हणतात, काही लोक असेल म्हणतात, काही लोक असाल म्हणतात. तुम्ही हे करत असाल. काही लोक तुम्ही करत असणार म्हणतात. सो मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे की आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की फ्युचर प्रोग्रेसिव्ह आणि सिंपल फ्युचर याच्यामध्ये मराठीत सुद्धा फरक आहे. सो इंग्लिशमध्येही तसाच फरक आहे. आता एकदा क्विकली एक गोष्ट आपल्याला बघायची आहे जी येस. सो एक गोष्ट मला जी आवर्जून सांगायची आहे. बऱ्याच मुलांची याच्यात चूक होते आणि ती चूक का होत असते कारण ती चूक अशासाठी होत असते की एक वाक्य असं पण ऐकलंय, कोणाला तरी असं बोलताना ऐकलंय ही विल स्टडी आणि कोणाला तरी असं बोलताना ऐकलंय ही विल बी स्टडीइंग. त्यामुळे फरक माहित नसल्यामुळे ही विल बी स्टडी विच इज रॉंग. ही विल बी गो विच इज रॉंग. He will be complete, which is wrong. He will be tall, which is wrong. So एकतर विल स्टडी म्हणायचंय किंवा विल बी स्टडीइंग म्हणायचं आहे. राईट. हे कशामुळे होतं कारण की हा डिफरन्स समजून घेतला जात नाही की हे जे दोन टेन्सेस आहेत जसे मराठीमध्ये साधा भविष्यकाळ आणि चालू भविष्यकाळ असे दोन टेन्स आहेत मराठीमध्ये, तसंच इंग्लिशमध्येही आहे. हा डिफरन्स समजून न घेतल्यामुळे ह्या ज्या चुका आहेत विल बी कॉल, विल बी कम्प्लीट, विल बी स्टडी. राईट. सो ह्या चुका कशामुळे होतात या दोन्हीचं मिश्रण झाल्यामुळे. आणि या दोन्हीचं मिश्रण होऊ शकत नाही कारण हे दोन्ही वेगवेगळे टेन्स आहेत. हे दोन्ही वेगळे आहेत. एक तर हे म्हणायचंय नाही तर हे म्हणायचंय. बरोबर. आणखी एक गोष्ट जी की आपल्याला आता करायची आहे ती अशी आहे की आपण क्विकली आपल्या समजुतीसाठी किंवा आपल्याला कळावं म्हणून छोटीशी एक गोष्ट आपण करणार आहोत. सो ज्याच्यामध्ये आपण ओके. सो सिंपल फ्युचर, साधा भविष्यकाळ,
फ्युचर कंटिन्युअस किंवा फ्युचर प्रोग्रेसिव्ह. फ्युचर कंटिन्युअस किंवा फ्युचर प्रोग्रेसिव्ह, विच इज चालू भविष्यकाळ, राईट. एका सो साध्या भविष्य काळामध्ये मी अभ्यास करेन, उद्या करेन, परवा करेन, नेक्स्ट वीक करेन, जे काय असेल. आय विल स्टडी. आणि चालू भविष्य काळामध्ये मी अभ्यास करत असेन. उद्या 7 वाजता मी अभ्यास करत असेल, त्यामुळे 7 वाजता मला फोन करू नकोस, 8 वाजता कर. का? 7 वाजता माझी ही कृती सुरू असेल, राईट. सो आय विल बी और ही विल बी और शी विल बी और दे विल बी, विल प्लस बी प्लस स्टडीइंग, राईट. सो या पद्धतीने आपल्याला फरक लक्षात घ्यायचा आहे. आता एक क्विक रिव्हिजन. आपण जर का म्हटलं, हे जे 3 फॉर्म आपण लिहितो, साधा वर्तमान काळ आपण हे वापरतो. ही शी इट असेल तर एस ई एस आय एस वापरतो. मराठीत आपण त्याला म्हणतो मी अभ्यास करतो. त्यानंतर साधा भूतकाळ आपण हे वापरतो. इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो आय स्टडीड, वी स्टडीड. मराठीत त्याला म्हणतो मी अभ्यास केला. त्यानंतर आपण फ्युचर साठी मी अभ्यास करेल, फ्युचर सिंपल फ्युचर मी अभ्यास करेल, विल याच्या पहिले विल वापरतो. त्यानंतर आय एम स्टडीइंग, एम इज आर आय एन जी. चालू वर्तमान काळ, एम इज आर आय एन जी. चालू भूतकाळ, वॉज वेअर आय एन जी. चालू भविष्य काळ, फ्युचर प्रोग्रेसिव्ह, विल प्लस बी प्लस आय एन जी. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता काय होतं, बऱ्याचशा लोकांचं कसं होतं की आपण बघूया काय काय एरर पॅटर्न दिसतात. ओके. सो एरर पॅटर्न कोणते कोणते असतात. जसं आपण आता बघितलं, काही लोक आय विल बिकम, आय विल बी गो, आय विल बी टॉक, आय विल बी स्टडी, आय विल बी राईट असं म्हणतात, राईट. विच इज रॉंग. आय विल बी रायटिंग, आय विल बी स्टडीइंग, आय विल बी स्पीकिंग, आय विल बी स्लीपिंग, I will be telling you, I will be going there, I will be in my, I will be working, right. आता अजून एक असंच अशी एक चूक बऱ्याच जणांची होते की आय किंवा ही शी इट, आय वॉज स्टडीइंग, आय एन जी आलं पाहिजे याला, वॉज वेअर, त्यानंतर आय एन जी आलंच पाहिजे पास्ट कंटिन्युअस असेल तर. बरेच लोक आय वॉज वेंट. सो हे चुकीचं आहे. एक तर मगाशी जसं आपण बघितलं, एक तर मी गेलो, आय वेंट असं म्हणा, आय वेंट, किंवा मी जात होतो असं म्हणा, आय वॉज गोईंग, ही वॉज गोईंग. दे वर गोईंग, आय वॉज ट्रॅव्हलिंग, ही वॉज ट्रॅव्हलिंग. किंवा मी गेलो, आय वेंट. मी प्रवास केला, आय ट्रॅव्हल्ड. मी सांगितलं, आय टोल्ड, राईट. सो या पद्धतीने आपल्याला ऍक्शन वर्बचे असेच एक एक टेन्स, एक एक वर्ब फॉर्म प्रत्येक वेळेला घेत राहायचंय. अजून काही काळ आपण ही प्रॅक्टिस करणार आहोत. त्यानंतर आपण काही वाक्यांची प्रॅक्टिस करणार आहोत की ज्याच्यामधनं आपण असे छोटे छोटे एक्सरसाइजेस सोडवून वी विल ट्राय टू make sure that we get more and more acclimatized, more and more accustomed, more and more familiar, more and more expert at tenses, right. So हे videos पाहत राहा. राईट डाऊन whenever you watch these videos, especially जे लोकांना अजूनही टेन्सेस मध्ये काही प्रॉब्लेम येतो, अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी ही एक सजेशन आहे. पेन आणि वही घेऊन हे लिहा, व्हिडिओ बघा, जरी रिपिटेशन वाटलं तरी बघा. रिपीट करतोय त्याचं एक कारण आहे, राईट. सो तुमच्या ज्या काही डाऊट्स असतील त्या कमेंट्स मध्ये लिहा, राईट. अँड कीप स्टडीइंग, कीप वर्किंग हार्ड अँड स्टे फिट.
right? I would love to be back with you in my next video. Till then, take care. Thank you.